अभि, अरे काय झालंय तुला? अभि, ए अभि, अभिला काय झालंय? असं काय वागतोय? काय माहित आई, त्याने त्या आटात वाढलेल्या करंच्या पाल्याने एकदमच चिडले ना ते, मला काही कळलंच नाही. आई, त्या करंजा ना अनुने तिच्या बाबांसाठी केल्यात हे त्यांना आवडलं नसेल बहुतेक. पण बाबांना हे सांगितलं कोणी? तूच सांगितलं असशील हो ना? अगं ए, मला काय माहिती असे रिॲक्ट होतील. मी तर कौतुकाने बोलत होते अनुशी. खोटं खोटं बोलतेस तू हे सगळं मुद्दाम केलंयस. तुला माहित होतं बाबा कसे रिॲक्ट करतील, आईला किती हर्ट होईल, म्हणून तू मुद्दाम केलं ते. आई, अनु, बघ तुझी मुलगी कसं तोंड वर करून बोलतीये माझ्याशी. ही ना नेहमी, जाऊ दे, सतत आपलं काय तेच 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 बोला. तू काय अशी रडत उभी आहेस? नाही, हे असं रडण्यापेक्षा ना स्वतःच्या मुलांकडे लक्ष दिलं असतंस ना अनु, तर जरा बरं झालं असतं. एवढ्या कडकीत हे सगळ्या करंजा पण वाया गेल्या. आई, ही अनु ना काही कामाची नाही. बापरे, जाऊ दे बाबा. पिऊ, आईला सांभाळ आणि ते सगळं साफ करून घे. आई 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 माझं ऐक ना, जाऊ दे ना. हां, तू सगळं विसरून जा. आपण उद्या वेगळं काहीतरी करू ना आजोबांसाठी. तू आत्ता काहीतरी खाऊन घे प्लीज. तू बाबांची वाट बघत बसली होतीस ना, तू काहीच खाल्लं नसशील. आई प्लीज माझं ऐक ना प्लीज. हां, तू जेवून घे चल प्लीज. मेली आहे माझी. रेशमी गुंत्यात रंग भरून मायेचे मी संसार माझा रेखिते संसार माझा रेखिते वाट नवी ही चालता मी संसार माझा रेखिते. राजन यायच्या आत ही बातमी अनुच्या माहेरी सांगायला हवी. हॅलो सीमा, एवढ्या रात्री फोन केला, सॉल ओके ना? आपल्यासाठी सगळं ठीकच आहे, पण त्या अनुसाठी ठीक नाहीये. म्हणजे वाव, सॉलिड बातमी दिलीस तू. हे म्हणजे अविनाशनं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. हा, ग्रेट. ते तसेच आहेत ग, पण आपल्याला याचा फायदा करून घ्यायचा आहे. ऐक ना दिव्या, तू उद्याच तुझ्या सासऱ्यांवर सकाळी हा बॉम्ब टाक आणि त्याचा धमाका असला झाला पाहिजे ना की भाऊजी पूर्णपणे हादरून गेले पाहिजेत. तू काळजीच करू नकोस, जस्ट वेट अँड वॉच. गुड नाईट.
कुकिंगचाच क्लास आहे ना, झालं तर मग काय काय प्रॉब्लेमच नाही. बिंदास जा, बिंदास. दूर कुठे तरी आहे स्वप्नांचे माझा नवरा नक्की कोण आहे जो माझ्यासोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करतो, माझी काळजी घेतो, माझी आवड अपूर्ण राहू नये चमके म्हणून घरच्यांच्या विरोधात जाऊन मला क्लासला जाण्याची परवानगी देतो, स्वतःहून मला सोडायला येतो, सायकल चालवून माझे पाय दुखले असतील म्हणून माझे पाय चेपून देतो. हा माझा नवरा आहे की आता दारू पिऊन सगळ्यांसमोर जो माझ्याशी विकृतपणे वागला, माझ्या भावनांचा विचार न करता मी अतिशय आवडीने प्रेमाने केलेल्या करंज्या फेकून देणारा हा माझा नवरा आहे. नक्की कोण आहे? मायेचे मी संसार माझा रेखिते संसार माझा रेखिते वाट नवीही चालता मी संसार माझा रेखिते. नक्की काय चुकलंय माझं? असं अचानक काय झालंय ना की हे असे वागले? आई म्हणते तेच खरंय, पुरुषाचं मन ओळखण्यात बाईचा अख्खा जन्म जातो. आज यांचा मूड छान तर सगळं छान. उद्या अचानक यांना कसलं तरी टेन्शन येणार, यांचं काहीतरी बिनसणार आणि हे काहीही कल्पना न देता घरी येऊन आमच्यावर बरसणार. काय झालंय? कशामुळे झालंय? माझं काही चुकलंय का? कळणार तरी कसं? आणि विचारायचीही सोय नाही. आम्ही फक्त घाबरून राहायचो. परवा पुन्हा यांचा मूड ठीक झाला की सगळं पुन्हा नॉर्मल, सगळं छान. अरे पण या सगळ्यात आमच्या भावनांची विनाकारण फरफट होते. त्याचं काय करायचं आम्ही? बाबांचं नाव घेतल्यावर हे चिडले. म्हणजे यांच्यात आणि बाबांमध्ये काही झालं असेल का? उद्या विचारायलाच हवं.
अरे शुभदा, मंदार, अरे कुठे गेले सगळे? ऑफिसला जायचंय मला. अरे द्या, कोणीतरी नाश्ता द्या मला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू थँक्यू. हॅपी बर्थडे बाबा. थँक्यू. अरे काय, मी काय लहान आहे का आता? नाही, तुम्ही मोठेच झाला आहात, पण आता एक गोष्ट दाखवली की तुम्ही लहानापेक्षा सुद्धा लहान होऊन जाल. काय काय काय? थांबा थांबा, तुम्ही आधी बसा. उत्साह मूर्ती प्लीज. आई आण लवकर. आणते. काय काय आहे? सरप्राईज आहे. आई बघा, तुमच्या आवडीचे अरे गुलाबजाम. अरे वा वा वा, दे 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 दे. ते आतमध्ये आहेत ना अजून? हो, मी सगळे फस्त करणार आहे. बघितलंच मंदार, काय सांगितलं होतं मी? गुलाबजाम बघितले की तुझे बाबा लहानापेक्षा सुद्धा लहान होतील. पटलंय, 100% पटलंय मला. हे आई अगं पण थांबव त्यांना. शुगर आहे हो बाबा तुम्हाला? मंदार, आज बर्थडे आहे ना बाबांचा. आज त्यांना सगळं माफ. खाऊ दे, खाऊ तुम्ही बाबा. येस. कडक कडक. आवडले? अगदी माझ्या पहिल्या वाढदिवसाला केले होतेस ना, तसेच झालेत. हो. तुमच्या पहिल्या वाढदिवसाला? अरे पहिला वाढदिवस म्हणजे माझ्या लग्नानंतर जो पहिला वाढदिवस झाला ना, तेव्हा हिने केले होते. हे पण अगदी तसेच झालेत, सेम टू सेम. चविष्ट. काय तुम्ही पण ना. लाईक दॅट. बघतोयस ना मंदार, त्या वर्षानंतर बाबांचा वाढदिवस आणि गुलाबजाम हे एक समीकरणच होऊन गेलं. पण इतक्या वर्षात मला काय, ताईला सुद्धा कळलं नाही काय? तुला कळलं नाही, पण माझ्या अनुला सगळं माहित होतं. हो हो तर ह्यांना आवडतात म्हणून ह्यांच्या आवडीच्या स्पेशल करंजा बनवायची ती. आठवते ना? हो बरोबर. या वर्षी सुद्धा केल्या होत्या करंजा. तुला कसं कळलं? अनुताईच्या सासरकडून फोन आला होता. बर्थडे स्पेशल करंजा केल्या होत्या बरं का तिनं आज पण. हो, आणि पिहू थ्रू आपल्या घरी पाठवणार सुद्धा होती, पण अविनाशला कळलं, डबा उचलला, कचऱ्यात फेकला. शी, हा नालायक माणूस आहे ना. सॉरी बाबा. या जन्मात तरी हा माणूस काय बदलणार नाही. नाही, मला वाटलं होतं तो सुधारला असेल म्हणून, पण खरं आहे तुझं, नाही सुधारणार तो. माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय ना त्याने. त्याला जन्माची अद्दल घडवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. अहो, काय बोलताय तुम्ही? तू बघशील शुभदा, या थर्ड क्लास माणसाचे चांगले दिवस आता संपले. अहो, काय बोलताय तुम्ही? माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, त्याचं आयुष्य मी उद्ध्वस्त केलं. त्याने माझ्या मुलीला जितका त्रास दिलाय ना, तितकाच त्रास मी त्याला देणार. माझ्या मुलीला त्याने जितकं रडवलंय ना, तितकं त्याला रडवणार. जन्माची अद्दल घडवणार त्याला. त्याला तर मी आता सोडत नसतो. अहो, काय करणार आहात तुम्ही?
मूर्खासारखं वागलो मी काल. अनुला काय वाटत असेल? अनुने बिचारीने या घरासाठी एवढं केलं आणि मी तिच्याशी असं वागलो. नाही नाही नाही, चुकलंच माझं. या सगळ्यात अनुची काहीही चूक नाही आहे. त्या म्हाताऱ्याचा राग मी अनुवर काढायला नको होता. सॉरी. काल मी जे काही वागलो त्यासाठी सॉरी. झालं हो म्हणताय. सॉरी बोललं की झालं. या एका शब्दाने काल तुम्ही जे काही वागला, जे काही बोललं ते सगळं भरलं. नाही तुम्ही काही बोलू नका. आता आपलं सगळं नीट चाललेलं असताना, एक एक करून सगळे प्रॉब्लेम्स आटोक्यात येत असताना तुम्हाला दारू पिऊन यायची काय गरज होती? तसं नाहीये. नाही तसं नाही. मग कसं आहे? कसं आहे सांगा ना. आणि तुम्ही ना काही स्पष्टीकरण देऊच नका. जो माणूस दारू पिऊन येतो ना त्यांनी काही स्पष्टीकरणच द्यायचं नसतं. त्याच्या स्पष्टीकरणाला काहीच अर्थ नसतो. मी तुमच्याशी वाईट वागले का? मी तुम्हाला काही केलं का? तुम्हाला काही बोलले का? त्रास दिला का तुम्हाला? मग का दारू पिऊन आलात तुम्ही? का त्रास देता मला? बरं ठीक आहे, दारू पिऊन आलात, त्यानंतर मला म्हणालात की मला जेवायला वाढ. मी गप गुमान तुम्हाला जेवायला वाढत असताना तुम्ही ते 2 करंज्या ठेवल्या होत्या तुमच्या ताटात, ते पण मला सीमा वहिनी म्हणाल्या म्हणून ठेवलं. बाबांसाठी केल्या होत्या मी, त्यांना आवडतात म्हणून. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना करंज्या खूप आवडतात म्हणून मी केल्या होत्या. तर त्यांचं नाव ऐकल्यावर तुम्ही चिडलात. एवढं काय झालं? बाबांचं नाव ऐकल्यावर एवढा का संताप झाला तुम्हाला? बास झाला? नाही बास झालं नाही, तुमचं बास झालं. तुम्ही गप्प बसा. आज मी बोलणार आणि तुम्ही ऐकणार. मला मान्य आहे तुमचा त्यांच्यावर राग, माझाही. ते तुमच्याशी जसे वागतात, तुम्हाला जे काही बोलतात, तुमच्याबद्दल जो काही विचार करतात तो नाही आवडत मला. माझ्या नवऱ्याला कुणी काही बोललेलं मला नाही सहन होत. मग ते माझे वडील असले तरीही नाही सहन होत. पण मी कसं विसरू अहो? शेवटी ते माझे बाबा आहेत ना. बास झालं ना. मला माहिती आहे ते तुझे बाबा आहेत, ते असे आहेत, ते तसे आहेत. सगळं माहिती आहे मला, सगळं कळलंय. वाढदिवस आहे त्यांचा, करंज्या केल्या होत्या, झालं ना सगळं. आता सॉर्ट ना. आणि ऐक ना, आणि ज्या माणसासाठी माझ्याशी भांडतीयस ना तू, तो माणूस पण काय धड नाहीये. काय झालं? काय वाकडं केलंय बाबांनी तुमचं? अहो 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 काय झालंय? काय केलं बाबांनी? वन मोर थिंग, हे सगळं माझ्या मुलीला कळलं तर हे कॉन्ट्रॅक्ट मी कॅन्सल करीनच. पण तू तिला जेवढा त्रास देतोस ना त्यापेक्षा जास्त भयानक त्रास मी तुला देईन. सांगा ना हो. काय नाही, मी वेळ आल्यावर सांगेन. जा तू. नाही जाणार. म्हणतोय ना जा तू. नाही जाणार ना. आता मी तुम्हाला विचारते तर तुम्ही. अरे मला नाही सांगायचंय म्हणतोय, जा तू. जा ना. नाही तुम्हाला सांगावं लागेल. मी नाही सांगणार आहे. नाही सांगावं लागेल. मी नाही सांगणार आहे सांगितलं ना. मी सांगणार आहे ना तेच होणार इथं, कळलं ना? नाही मी तुमच्या मनाचा विचार का करायचा? माझ्या मनाचं काही नाही का? माझ्या मनाचा विचार का नाही करत तुम्ही? तुमचा मूड चांगला असला की तुम्ही माझ्याशी चांगलं बघता. तुमचा मूड चांगला नसला की तुम्ही माझ्याशी चांगलं वागत नाही. मला हडतूड करता, मला काहीही बोलता. का मी सगळं सहन करायचं? माझ्या मनाचं काही नाही का हो? माझ्या मनाचा विचार कधी करता का तुम्ही? ऐक, ऐक. शांत हो. शांत हो. काय ना अनु, काही गोष्टी मी आत्ता नाही सांगू शकत. आहेत आता त्या गोष्टी तशा, हो की नाही? तू 100दा जरी विचारला ना तरी 100दा माझं हेच उत्तर आहे की मी नाही सांगू शकत आत्ता. नाही सांगायचंय मला. परत हा प्रश्न विचारू पण नकोस मला. असतात काही गोष्टी, अडचणी असतात, नाही व्यक्त होऊ शकत किंवा सांगू नाही शकत एखादा माणूस.
आहे ना. अशा वेळी आपण समजून घ्यावं ते. मला मान्यच आहे ना, मी मी हे बघ, मी दारू पिऊन आलो काल, माझं चुकलं, सॉरी. पण तू एक, मी तुला रिक्वेस्ट करतो की प्लीज आता परत मला हा प्रश्न विचारू नकोस की काय झालं, बाबांचं काय झालं, सारखं बाबा, हे मला नको विचारूस तू, प्लीज रिक्वेस्ट करतोय मी तुला. बोलायला लागलं की डोळ्यात पाणी बाबा. कसं बोलायचं ग तुझ्याशी, कसं बोलायचं तुझ्याशी, तू सांग मला. जरा काही बोललं की तू रडायला लागते, आणि मग झालं, मग प्रश्नच संपला ना. तुमचं बरं असतं ग अनु. त्रास झाला की रडायचं, ओरडायचं, त्रागा करायचा, सगळं प्रेशर हलकं होतं. जाशील 5व्या मिनिटाला आता तू स्वयंपाक करायला, छान लावशील तुझा रेडिओ. आमचं तसं नसतं ग, घुसमट होते सगळ्याच बाजूंनी. मी दारू पिऊन आलो काल, मान्य आहे मला, चुकलोच आहे मी. आणि म्हणून तर उठल्या उठल्या पहिला शब्द मी काय उच्चारला, सॉरी. नाही म्हणालो का? स्वतःची चूक मान्य नाही केली का मी? अनु, समजून घे ना. काय असतं ना, माझ्यावर जे प्रेशर आहे, ज्या फ्रस्ट्रेशन मधून मी जातोय, ते माझं मला माहिती आहे ग. हे काही समर्थन नाही दारू पिण्याचं, पण मी सांगतोय तुला. फायनान्शियल फ्रस्ट्रेशन असतात, घरामध्ये अपमान होतो, बाहेर अपमान होतो, सगळं फ्रस्ट्रेशन एकत्र नजरेसमोर नाचत असतं. स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणं ते तर होतच नाहीये. पोरांची जबाबदारी, आईची जबाबदारी, बहिणीची जबाबदारी, बायकोची जबाबदारी, भावाची जबाबदारी, त्याच्या बायकोची जबाबदारी, या घराची जबाबदारी, या सगळ्या जबाबदाऱ्यांचं ओझं मी वाहतोय, आम्ही पुरुष वाहतो. आणि वाहून सुद्धा आम्ही सहन करतोय असं आम्ही म्हणत नाही ग. हे सगळं ओझं आम्ही साजरं करतो कायम. कितीही थकलो, कितीही काही वाटलं तरी कोणाला काहीच म्हणत नाही. का? आवडतंय म्हणून नाही. कारण एक माहिती असतं की अख्खं जग एकीकडे, पण जी बायको आहे ना, ती आपल्याला समजून घेईल. दारू पिऊन आला, ओरडतो, त्रास देतो, चिडतो, हे जगाला जरी दिसत असलं ना, तरी ती विचारेल की काय होतंय तुला,